हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? उम्मीद करते चांगलेच असतील. आज मी तुम्हाला बाभळीचे झाडं दाखवते. आमच्याकडे खूप बाभळीचेच झाड आहे. जिथं गेलं तिथं बाभळीचे झाड आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा काटे आलेले. जिथे तुम्ही नजर टाकाल तिथं बाभळीचेच झाड. खूप डेंजर काटे असतात. हे काटे जर भरले त्रास होतं. काय इथं आम्हाला शेतामध्ये काम करायला लागतं. जेव्हा आम्ही येतो रस्त्यामध्ये, आता इतके काटे तर इथं म्हशी गाई सगळे चरतात. त्यामुळे लोक काही लाकडं तोडतात स्वयंपाकाला, आंघोळीला. तर सगळीकडे काटे काटे असतात. हे बघा. आणि इतकंच काय, हे बघा किती मोठे मोठे झाड आहे. बाभळीचे झाड आहे. जास्त बाभळूच दिसतील तुम्हाला. बाभूळ बाभूळच आहे. पूर्ण गावच बाभळीचं असं म्हणलं तरी चालेल. हे बघा. आणि आमच्या घराकडे पण हे बघा बाभळीचेच झाड आहे. जास्त म्हणजे आमच्या गावामध्ये तुम्हाला जास्त बाभळीचेच झाड. आमच्या गावाला बाभूळ सोडून दुसरं म्हणजे खूप सारे प्रकार मिळतील, पण जास्त करून 100%तून 10% दुसरे झाडं आहे. पण 90% तुम्हाला बाभळीचेच झाडं दिसतील. तर बघू शकताय तुम्ही. हे बघा, दाखवते. हे बघा, अगदी छोट्या झाडांपासून, कोणी लावलेले नाही, काही नाही. हे बघा, आता हे छोटंसं आहे तरी बाभूळच आहे. हे बघू शकताय तुम्ही. सगळीकडे बाभळी बाभळी. हे बघा. आणि अजून खूप काही करवंदाचे तर खूप झाड आहे. करवंदाचे पण खूप झाड आहे. आमच्या इकडे खूप करवंद आहे. तर आमच्या जवळ असतात, पण आम्ही कधी खाती नाही. ते असं म्हणतात ना, जवळ काय गोष्टी असतात पण त्याला लोक जास्त महत्त्व देती नाहीत. त्यामुळे जेव्हा करवंद येतील तेव्हा मी एक नक्की ब्लॉग बनवल. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा.